नमस्कार, वाळवण रेसिपी सिरीजमध्ये आज मी बनवणार आहे तळल्यानंतर दुप्पट तिप्पट फुलणारी खुसखुशीत अशी उपवासाची साबुदाणा बटाटा चकली. चकली बनवताना अजिबात तेलाचा वापर न केल्यामुळे ही चकली वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकली जाते. अर्थातच चकली तळण्यासाठी तेल लागणार आहे. वेळ वाया न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. ही साबुदाणा बटाटा चकली मी तुम्हाला अर्धा किलो साबुदाण्याच्या प्रमाणामध्ये बनवून दाखवणार आहे. घेतलेला साबुदाणा आपल्याला कोणत्याही एका भांड्याने मोजून घ्यायचं आहे, जेणेकरून पाणी किती घालायचं याचा अंदाज येतो. तर इथं पहा, कुकरचा एक छोटा डब्बा होतो, त्याने मोजून मी हा साबुदाणा घेतलेला आहे. तर बरोबर एक डब्बा भरून इतका हा साबुदाणा भरलेला आहे. सुरुवातीला जेवढा साबुदाणा घेतलेला आहे ना, बरोबर तेवढंच आपल्याला पाणी एका पातेल्यामध्ये काढून घ्यायचं आहे. सुरुवातीला जेवढा साबुदाणा घेतला तेवढंच पाणी आपल्याला गरम करण्यासाठी ठेवायचं आहे. पाण्याला अगदी छान अशी खळखळीत उकळी काढून घ्यायची आहे. इतपत पाणी आपल्याला गरम करायचं. पाणी कमी पडलं तर मी पुढे सांगणारच आहे. गरम पाण्यामध्ये लगेच साबुदाणा घालायचा आहे आणि एका चमच्याने मिक्स करूयात. साबुदाणा यामध्ये भिजत घालत असताना 1 इंच पाणी वरती येईल इतकं पाणी आपल्याला यामध्ये घालायचं आहे. घातलेलं पाणी मला थोडंसं कमी वाटत आहे, त्यामुळे आणखीन 2 वाटे इतकं पाणी मी यामध्ये घालणार आहे. साबुदाणा अगोदर आपण अजिबात भिजवून घेतलेला नाही, त्यामुळे साबुदाणा बुडून अगदी 1 इंच पाणी वरती येईल इतकं पाणी यामध्ये घालायचं आहे. नाहीतर साबुदाणा निबर राहू शकतो, कच्चा राहू शकतो आणि आपली चकली कडक येऊ शकते. त्यामुळे थोडंसं जास्तीचं पाणी यामध्ये घालायचं आहे. झाकण ठेवून आपल्याला याला रात्रभर असंच भिजत ठेवायचं आहे. साबुदाणा अगोदर आपण अजिबातच भिजवून घेतलेला नव्हता, त्यामुळे गरम पाणी यामध्ये घालताना थोडंसं पुरेसं गरम पाणी घालायचं. त्यामुळे हा साबुदाणा छान असा दुप्पट तिप्पट फुलला जातो. कमीत कमी 6 ते 7 तासांसाठी हा साबुदाणा आपल्याला या गरम पाण्यामध्ये भिजवावा लागतो. पण इथं हा साबुदाणा मी रात्रभरासाठी या पाण्यामध्ये भिजवून घेतलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्ही बघू शकता, हा साबुदाणा अगदी छान असा दुप्पट तिप्पट फुललेला आहे. संपूर्ण साबुदाण्याचा अगदी छान असा लगदा तयार झालेला आहे. म्हणजेच आपला साबुदाणा चकली बनवण्यासाठी अगदी परफेक्ट असा भिजलेला आहे. साबुदाणा असा हा आपण गरम पाण्यामध्ये भिजवून घेतला तर आपली चकली आहे ती अगदी खुसखुशीत बनून तयार होते. आतपर्यंत तुम्ही बघू शकता, हा साबुदाणा अगदी व्यवस्थित असा भिजलेला आहे, अजिबात कच्चा राहिलेला नाही. भिजवून घेतलेला साबुदाणा थोड्या वेळासाठी बाजूला ठेवते आणि या इथं मी बघा अर्धा किलो साबुदाण्यासाठी बरोबर अर्धा किलो इतके बटाटे घेतलेले आहेत. मोठ्या आकाराचे बटाटे असल्यामुळे अर्धा किलोमध्ये फक्त 3च बटाटे भरलेले आहेत. घेतलेले बटाटे मी स्वच्छ पाण्याने धुवून घेतले. त्यानंतर एका कुकरमध्ये काढून घेते. यामध्ये बटाटे बुडून अगदी थोडंसं पाणी वरती येईल इतकं पाणी घालते आणि कुकरचं झाकण लावून 3 ते 4 शिट्ट्यांवरती हे बटाटे मी उकडून घेते. 3 ते 4 शिट्ट्यांमध्ये हा बटाटा आहे तो अगदी व्यवस्थित असा उकडला जातो. अगदी जास्तही गाळ करण्याची आवश्यकता नाही. कुकर थंड झाल्यानंतर इथं पहा, हे बटाटे आहेत ते अगदी व्यवस्थित असे शिजलेले आहेत. गरम गरम आहे तोपर्यंतच आपल्याला या बटाट्यांवरची साल आहे ती काढून घ्यायची आहे. याच पद्धतीने उरलेल्या दोन्हीही बटाट्यांवरची मी साल काढून घेते. अर्धा किलो साबुदाण्यासाठी मी बरोबर अर्धा किलो बटाट्यांचा वापर केलेला आहे. अगदी परफेक्ट प्रमाण आहे, परफेक्ट चकली बनून तयार होते. साल काढून घेतल्यानंतर हे बटाटे आपल्याला लगेच एका किसणीने किसून घ्यायचे आहेत. बटाटे किसत असताना यामध्ये अजिबात मोठा एखादा दुसरा देखील तुकडा आपल्याला बटाट्याचा जाऊ द्यायचा नाही, नाहीतर आपली चकली आहे ती बनवताना मध्येच तुटू शकते. अगदी व्यवस्थित असा हा बटाटा किसून घ्यायचा. घेतलेले अर्धा किलो इतके बटाटे मी एका किसणीने किसून घेतले. त्यानंतर बटाट्याचा अगदी प्लेनसर असा लगदा तयार झालेला आहे. यामध्येच लगेच आपण भिजवून घेतलेला संपूर्ण साबुदाणा काढून घेऊयात. त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे. आवडीनुसार यामध्ये मी हिरवी मिरची पेस्ट घालत आहे. आवडत असल्यास तुम्ही लाल मिरची पावडर घातली तरीही चालू शकतं. उपवासाला तुम्हाला जिरे चालत असतील तर जिऱ्यांचा वापर देखील तुम्ही यामध्ये करू शकता. बऱ्याच ठिकाणी उपवासाला कोथिंबीर देखील खातात, तर कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही या ठिकाणी बारीक चिरलेल्या कोथिंबीरीचा देखील वापर करू शकता. संपूर्ण साहित्य व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे. हे मिश्रण मळत असताना हाताने स्मॅश करत आपल्याला मळायचं आहे. त्यामुळे हे एकजीव होतं आणि आपली चकली आहे ती बनवताना मध्येच कुठेही तुटत नाही. पीठ मळण्यासाठी चमचा किंवा उलटण्याचा अजिबात वापर करायचा नाही. हे पीठ हातानेच मळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने याचा अगदी छान असा मौसर गोळा बनवून घेतलेला आहे. लगेच चकल्या बनवण्यासाठी सुरुवात करूयात. चकली बनवण्यासाठी साच्यामध्ये मी एक चकलीची प्लेट घातलेली आहे. प्लेटचा खरबडीत भाग मी बाहेरच्या बाजूला केला.
साच्यामध्ये आपण पीठ भरून घेऊयात। साच्यामध्ये पीठ भरत असताना दाबून दाबून भरायचं आहे, त्यामुळे चकली बनवत असताना मध्येच कुठेही तुटत नाही। साबुदाणा बटाटा चकलीचं पीठ मळताना अगदी व्यवस्थितच मळायचं आहे, अगदी एकजीव होईपर्यंत मळायचं आहे, त्यामुळे आपली चकली बनवताना मध्येच कुठेही तुटणार नाही। इथं पहा साच्यामध्ये हे पीठ आहे ते मी अगदी दाबून दाबून भरलेलं आहे। त्यानंतर बघा याचं मी झाकण लावते आणि लगेच चकल्या बनवण्यासाठी सुरुवात करते। बाकीचं उरलेलं पीठ आहे ते झाकून ठेवते, जेणेकरून हे पीठ आहे ते सुकलं जाणार नाही। या ठिकाणी बघा मी एक सुती कापड अंथरून घेतलेलं आहे, त्याच्यावरतीच या चकल्या मी घालत आहे। चकली बघू शकता तुम्ही अगदी गोल गरगरीत बनून तयार होत आहे। चकली बनवताना मध्येच कुठेही तुटत नाही। चकली घातल्यानंतर सर्वात शेवटीचा जो भाग आहे तो आपल्याला हाताने अशा पद्धतीने थोडासा दाबून घ्यायचा आहे, त्यामुळे चकली तेलामध्ये उलगडली जात नाही। याच पद्धतीने मी संपूर्ण उरलेल्या चकल्या आहेत त्या बनवून घेते। साबुदाणा बटाटा चकली बनवताना साबुदाणा व्यवस्थित असा गरम पाण्यामध्ये भिजवून घेणं ही खूप महत्त्वाची टिप आहे। साबुदाणाची क्वालिटी कशी आहे त्यानुसार देखील गरम पाणी किती घालायचं हे ठरलं जातं। साबुदाणा बुडून अगदी 1 इंच पाणी वरती येईल इतकं गरम पाणी घातलं तर अगदी खुसखुशीत चकली बनून तयार होते। सर्व चकल्या मी बनवून घेतलेल्या आहेत। अर्धा किलो साबुदाणा आणि अर्धा किलो बटाट्यामध्ये भरपूर चकल्या बनून तयार होतात। चकली थोडी सुकली की आपल्याला याला पलटी करून घ्यायचं आहे। कापडावरती चकली घातली तरी देखील कापडाला अजिबात चिकटत नाही। इथं बघा थोडीशी सुकली की आपल्याला त्याला पलटी करून घ्यायचं आहे, त्यामुळे ही चकली कापडावरून अगदी पटकन निघते। चकली जास्त वाळेपर्यंत तुम्ही कापडावरती ठेवली तर त्याला पलटण्यासाठी तुम्हाला पाण्याचा वापर करायला लागू शकतो। इथं पहा या चकल्या आहेत त्या मी 2 ते 3 दिवस उन्हामध्ये कडकडीत अशा वाळवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर बघा खूप साऱ्या चकल्या बनून तयार झालेल्या आहेत। याला रंग पण सुंदर आलेला आहे आणि चकली वाळल्यानंतर अजिबात कुठेही तुटलेली नाही, सर्व चकल्या अखंड आहेत। यामधल्या काही चकल्या मी तुम्हाला तळून दाखवते। त्यासाठी कढईमध्ये तेल मी अगोदरच गरम करून घेतलेलं होतं। एक साथ 4 चकल्या मी तेलामध्ये तळण्यासाठी घातलेल्या आहेत। तेलामध्ये घालता क्षणी तुम्ही बघू शकता ही चकली मस्त अशी दुप्पट तिप्पट छान अशी फुलली जात आहे। याच्याकडे बघूनच समजत आहे की किती खुसखुशीत चकली बनून तयार झालेली आहे। याच पद्धतीने मी तुम्हाला काही चकल्या तळून दाखवते, जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की संपूर्ण चकल्या आहेत त्या छान अशा फुलल्या जात आहेत। ही साबुदाणा बटाटा चकली बनवताना आपण कुठेही तेलाचा वापर न केल्यामुळे ही चकली वर्षभरासाठी किंवा त्याहून जास्त काळासाठी आरामशीर टिकली जाते। अर्थातच चकली तळण्यासाठी आपल्याला तेल लागणार आहे। तर इथं पहा मी काही चकल्या तुम्हाला तळून दाखवलेल्या आहेत। तळल्यानंतर चकलीला रंग छान आलेला आहे, त्याचबरोबर चकली अगदी दुप्पट तिप्पट छान अशी फुललेली आहे आणि अगदी खुसखुशीत बनून तयार होते, अजिबात निबर किंवा कडक येत नाही। साबुदाणा भिजवण्यासाठी 1.5 ते 2 पट इतकं गरम केलेलं पाणी वापरलं तरच आपली चकली खुसखुशीत बनून तयार होते। तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेली ही उपवासाची वर्षभर टिकणारी साबुदाणा बटाटा चकली नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्कीच आवडेल अशी खात्री मी देते। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा, चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन छानशा उन्हाळी वाळवणाच्या रेसिपी सोबत, तोपर्यंत बाय बाय।